आपण पाहत आहात ताज्या घडामोडींचा आढावा घेणारे देश विदेश टाइम्स, आपल्या हक्काचं मराठी चॅनल। घाटाव औद्योगिक क्षेत्रातील युनिकेम कंपनीमधील ठेकेदारीचा वाद आता चिघळला आहे। हा वाद विकोपाला पोहोचला आहे। दोन्ही गटासाठी हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे। भाजपाचे रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग हे येथील स्थानिक भूमिपुत्र आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत। त्यामुळे युनिकेम कंपनीने त्यांना लेबर सप्लायचा कॉन्ट्रॅक्ट दिला, परंतु रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांनी कंपनीला सांगून कॉन्ट्रॅक्ट बंद करण्यास सांगितले आणि युनिकेम कंपनीने अमित घाग यांचा कॉन्ट्रॅक्ट बंद केला। अमित घाग यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व वस्तुस्थिती विशद केली। खासदार सुनील तटकरे यांच्यावर राजकीय टीका केली, यामुळे वाद चिघळला आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अमित घाग यांचा निषेध व्यक्त करत कंपनी गेट बंद आंदोलनाला विरोध केला आहे। राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे भाजपाचे कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली 4 जानेवारीला युनिकेम कंपनी विरोधात गेट बंद आंदोलन होणार असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक प्रकारे इशाराच दिला आहे। मी सांगतोय, माझी पत्रकार परिषद परवा झाली, तुम्ही नीट ऐकली असेल तर त्यातून तुम्ही समजून घेतलं पाहिजे। मी माझी वर्क ऑर्डर दाखवली, कंपनीने मला काम स्वतःहून दिलं। वर्क ऑर्डर दिल्यानंतर 1 महिना मी काम केल्यानंतर कोणाच्या सांगण्याने तो काम माझा बंद केला जात असेल तर मग ज्यांनी सांगितलंय त्यांना बोलल्यावर काय चुकीचं बोललो मी? तुम्ही जर आमच्या शेपटीवर पाय ठेवला नसता आम्ही तुमच्यावर बोललोच नसतो। म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी काम करू, सहयोगी पक्ष बोलता तुम्ही, मग सहयोगीच्या जर पक्षातल्या कार्यकर्त्याला काम मिळत असेल, तो काम तुम्ही बंद करायचं असाल तर मग आमची भूमिका काय असली पाहिजे? आणि कामगारांना समोर घेऊन हे सगळी कालचे आजचे जे पत्रकार परिषद सगळी कॉन्ट्रॅक्टर लॉबी आहे। कामगारांचं ह्यांना कामगारांचं काय पडलं नाही। सुदर्शन मध्ये कॉन्ट्रॅक्टच्या लोक, बीएससी लोक कॉन्ट्रॅक्ट मध्ये घेतात, कोण काय बोलतोय? आज तिथल्या केमिकल इंजिनियर असतील, इंजिनियर लोक असतील, ग्रॅज्युएट लोक असतील, त्यांना कंत्राटी पद्धतीवर काम करावं लागतंय। हे फक्त आम्ही चौकात बोललेलो आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही लढा देतोय। आज हे बोलतात स्थानिक आहे, स्थानिक आहे, स्थानिक आहेत। बघा तुम्ही स्टाफ मध्ये जाऊन किती ठिकाणी कंपनी स्टाफ मध्ये सगळे बाहेरची लोक भरली जातात, महाराष्ट्रातले असतील पण परंतु जिल्ह्याबाहेरची लोक भरली जातात आणि ते आपण सहन करतोय का? तर ह्यांना कॉन्ट्रॅक्ट आहेत म्हणून। त्यामुळे ह्याने आम्हाला शिकू नये की आम्ही कामगारांचं नुकसान करायला चाललोय। आणि कामगारांचं नुकसान हे भारतीय जनता पार्टी, कंपन्या बंद करणे हे भारतीय जनता पार्टी संस्कृतीत नाही आहे। कामगारांचं आम्ही नुकसान करणारच नाही, परंतु कंपनी प्रशासन आहे, या कंपनी प्रशासन जर कोणाचं ऐकून जर आमचं काम बंद करत असेल आणि कोणाला घाबरून जर असा भूमिका करत असेल तर आम्ही पण काय चीज आहोत हे त्या आंदोलनात कंपनी प्रशासनाला आम्हाला दाखवायचं आहे। आम्हाला कामगारांशी कुठला संघर्ष करायचा नाही आणि कामगारांना देखील माहित आहे जर कंपनीने तुमच्या आम्हाला वर्क ऑर्डर दिली, जर त्यांना द्यायचं नव्हतं द्यायची नाही ऑर्डर, आणि मग वर्क ऑर्डर दिल्यानंतर कोणतरी त्यात हस्तक्षेप करतंय, कोणाचे तरी काम कोणातरी सांगतोय की मी पक्ष सोडतोय, कोणतरी आरोप करतोय आणि त्याच्या बऱ्यासाठी आणि त्याला वाचवण्यासाठी जर हे आमचं काम बंद करत असतील तर आम्ही कशाला खपवून घेऊ? तर या दोन्ही पत्रकार परिषद ज्या झाल्या त्या अगदी दिशाहीन पत्रकार परिषद होत्या। काल ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनीच तटकरे साहेबांवर किती आरोप केले होते, त्यांनीच तटकरे साहेबांच्यावर आरोप करून तटकरे साहेब पोटावर मारतात असे स्वतः त्यांनीच सांगितलं होतं। आणि ते जे होते ते कॉन्ट्रॅक्टर होते आणि त्यांनी ही गोष्ट सांगून लोकांची दिशाभूल करू नये। मुळात आमचा लढा हा कंपनीच्या प्रशासनाशी आहे। कंपनीच्या प्रशासनाने दिलेली आम्हाला वर्क ऑर्डर ती कुणाच्या सांगण्यावरून जर थांबत असेल तर आम्ही शांत बसायचं का? कंपनी सांगते अमुक अमुक व्यक्तींनी सांगितलं म्हणून आम्ही तुमचं काम थांबवलं, तिथला युवा त्यांचा अध्यक्ष सांगतोय साहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही काम थांबवलंय। मग जर आमदार प्रशांत ठाकूर यांचा कार्यकर्त्याला कामापासून थांबवत असतील तर त्यांच्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर नाही तर कोण येणार? आणि तिथले आम्ही स्थानिक भूमिपुत्र आहोत। आज हे ज्या पद्धतीने बोलत आहेत की यांची कामं, अरे यांची कामं किती ठिकाणी आहेत ते जरा पहा तुम्ही। आणि माझे कामगार बंधूंना देखील विनंती आहे, कंपनीने दिलेली वर्क ऑर्डर जर कोणाच्या सांगण्याने जर थांबवत असतील आणि ती आम्ही कदापि सहन करणार नाही। त्यामुळे आमचा कंपनी बंद करणे, कंपनीला वेठीस धरणे हा कुठला आमचा भारतीय जनता पार्टीची ही संस्कृतीच नाहीये। मुळात ह्या प्रशासनानं ज्या पद्धतीने वागलंय, आम्हाला वर्क ऑर्डर दिल्यानंतर आम्ही तिथे स्थानिक भूमिपुत्रावर आम्ही प्रकल्पग्रस्त बरेच लोक इथले आहेत
मग अशा लोकांना जर ह्या लोकांचे यांचे 200 ने 250 लोक असताना अजून आम्हालाच कामं पाहिजे. ज्या लोकांनी आज दोन्ही पत्रकार परिषद तुम्ही पाहिजे तर सगळे ते कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि कोणाच्या तुकड्यांवर जगणारी लोक चमकेगिरी करण्यासाठी जर अशा पद्धतीने वक्तव्य करत असतील. प्रशांतदादा ठाकूर हे अंगार आहेत, त्यांना कोण इथे येऊन रोखू शकत नाही इथे येण्यापासून. आणि जर कंपनी प्रशासनाने वेळेवर याच्यावर जर मार्ग काढला नाही तर संघर्ष आटायला आणि मग हा होणारा मोर्चा याला सर्वस्वी जबाबदार हा कंपनी प्रशासन राहणार आहे. त्यामुळे हा मोर्चा होणारच, परंतु मोर्चा होऊ नये असं जर कंपनी प्रशासनाला वाटत असेल तर यातून त्यांनी मार्ग काढला पाहिजे. जर कामगार बंधूंवर ज्या वेळी अन्याय झालाय त्या त्यावेळी अमित घाग हा कामगारांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. मग तुम्ही एलपीचं आंदोलन आठवत असाल, तुम्हाला युनिकेमच्याच कंपनीतल्या कामगारांसाठी जेव्हा अन्याय झाला तेव्हा अमित घाग उभा राहिलेला आहे. पेप्सी कंपनी जेव्हा इथून मशिनरी नेत होते कामगारांना काढत होते तेव्हा हे कुठे गेले भागे जाते. त्यामुळे कोणी लोकांना असं भासून कंपन्या बंद करायला हे आलेत, लोकांचे कामं काढायला आलेत. आम्ही लोकांची कामं कधी काढली नाहीत. या MIDC मध्ये कोणाची किती काम आहेत, काय काम आहेत आणि कोणी वेटीस धरलाय हे सगळ्यांना माहित आहे. वेटीस आम्ही धरलाय नाही. हे जो 2 काल ज्यांनी इंटरव्ह्यू दिली ना प्रेस कॉन्फरन्स त्यांनीच वेटीस कंपनीत धरलाय. जर त्यांनी समजून घेतलं असतं तर ही वेळ आली नसती. त्यामुळे माझी कंपनी प्रशासनाला हात धरून विनंती आहे की ही वेळ येऊन देऊ नका. आमच्या आमदारांनी जर 7 तारखेला आपल्याला पत्र दिलाय, 7 तारखेला इशारा दिलाय, आज तारीख किती आहे? जर एखाद्या आमदाराने तुम्हाला पत्र दिल्यानंतर जर त्याच्याकडे तुम्ही जर हे करत नसाल तर मग आम्ही ही भूमिका घेणार नाही तर कुठली भूमिका घेणार? त्यामुळे ज्यांची उंची हे बघा शरीरावर जाऊ नका. उंची कार्यातून आणि त्याच्या कामातून होत असते. ज्यांना गावात नाकारलं ना त्याने आम्हाला उंचीच ही गोष्टी शिकू नये. बरं आहे ना? त्यामुळं हा मोर्चा हा 4 जानेवारीला होणार. हा आमचा लोकशाही पद्धतीचा मोर्चा आहे. कामगारांनी कृपया करून गैरसमज करून घेऊ नये. आम्हाला कंपनी बंद करणे, कामगारांना उपासमारी आणणे हे आमच्या संस्कृतीत बसत नाही. आमच्या गावातल्या आमच्या एरियातली लोक तिथे आहेत. पण कंपनी जर कोणाच्या सांगण्यावर बंद करत असेल ना आमचं काम तर ते आम्ही खपून घेणार नाही. हा आमचा इशारा आहे. हे बराच वेळ झाला. आमचा लढा कंपनी प्रशासनाशी आहे. त्यांना जर अंगावर घ्यायचं आहे ना तर आमच्या अंगावर तर आम्ही शिंगावर घेऊच. आम्ही संघर्षाला घाबरत नाही. असे बरेच संघर्ष आम्ही केलेले आहेत. आणि कोण आम्हाला धमकी देणार? हे दुसऱ्यांच्या तुकड्यावर जगणारे आम्हाला धमकी देणार. आम्ही लोकशाही पद्धतीने आमचं आंदोलन करणार आहोत. आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार धैर्यशीलदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलन आम्ही करणार आहोत. आणि हा आंदोलन करण्याची वेळ ज्या प्रशासनाने आणली कंपनी प्रशासनाने त्यांना अजून माझा इशारा आहे, अजून वेळ गेली नाही. तुम्ही यात मार्ग काढा तर हे गोष्ट होणार नाही. परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने कोणाचं ऐकून जर ही वेळ आणत असाल तर आम्ही कोणाच्या धमकीला घाबरत नाही. या धमक्या देणारे आहेत ना हे कोणाच्या तुकड्यावर जाणार आणि पाठवून फोन करतात. हे सगळे आहेत ना पाठवून फोन करतात नंतर. त्यामुळे यांनी ठरवावं की आपण नक्कीच आम्हाला हे करतील काय, संघर्ष आमच्यासोबत काय तयार आहेत काय त्यांनी ठरवावं. त्यामुळे मला वाटतं ही जे लोक होते त्यांचं मला वाटतं बालिश वक्तव्य होतं हे सगळ्या लोकांचं. त्यांना मुळात आमचा मुद्दाच कळला नाही. आम्हाला कंपनी प्रशासनाने दिलेलं काम हे बंद एकाच्या सांगण्यामुळे केलंय आणि त्यामुळे कंपनीच्या विरुद्ध आम्ही कंपनी प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही हा आंदोलन आहे. त्यामुळे आम्ही पण काही कमी नाहीत हे दाखवण्याची वेळ कंपनीने आणले म्हणून हा आंदोलनाचा आम्ही पवित्रा घेतलाय. मंगेश मोरे, मी राहणार रोड खुर्द. गेले 4था टर्म मी ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून काम करतोय. 15-20 वर्ष प्रामाणिकपणे काम ह्या पक्षाचं आम्ही करत आहोत. पण आम्हाला काहीही त्याचा आम्हाला फायदा झालेला नाही. कारण आज आम्ही भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आज आम्ही असताना आम्हाला तिथे काही आम्हाला ना आमच्या BSc मुलांना घेत नाही, आम्हाला काम धंदा देत. मग आम्ही करायचं काय? कोणाकडे जायचं? खुर्द गावाला रोड बुजवून खूपच अन्याय झालेला आहे. आज आम्ही सगळा सण करतोय. आमच्या जागा तुम्ही सगळा आमचा गेलेला आहे पण आम्हाला तिथे काहीही आम्हाला तिथे प्राधान्य दिलं जात नाही. मग आम्ही काय करायचं? कुठे जायचं? कोणाकडे जायचं? कोणाशी लढायचं? मग आम्ही विचार केला की चला आमच्या अमित घाग आहेत त्यांनी जो आज पाऊल उचलला त्यांच्या आम्ही पाठीशी पूर्ण गाव खंबीरपणे उभा आहोत आणि राहणार. स्थानिक म्हणून एक कार्यकर्ता आहे आणि स्थानिक म्हणून बोलतोय की आम्ही त्यांच्याशी पूर्णपणे पाठीशी उभे आहोत. स्थानिक भूमिपुत्राला काम दिलेलं त्यांना वर्ग आपल्या लोकांच्या पगाराची जेव्हा बिल देण्यात आला तेव्हा ते दुसऱ्याच्या नावावर काढायचं कंपनी सांगितलं आणि
त्यांनी कोणतरी वरिष्ठ दुसऱ्या पार्टीचा त्यांच्यावर दबाव आणून करत आहे असं झालं. त्याच्यावर अमित दादांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत प्रत्येक मुद्दा हा कंपनी प्रशासन आणि त्या कॉन्ट्रॅक्टर यांच्या मधला होता. पुन्हा दुसऱ्यांनी त्याच्यात उडी घालून आपला प्रसिद्धी किंवा आपल्या मोठापणा घेण्याची काहीच गरज नव्हती. तरीही ह्यांचा कोणतरी मदारी आहे, ह्या माकडांना कोणतरी असं नाचवत आहे म्हणून माकडं कुठं पण उडी मारणार, अशा प्रकारे सगळ्यांनी तो प्रकार केलेला आहे. आणि आमच्या नेत्याची उंची काढणार कोण? आमचा नेता त्यांच्याच लेवलच्या नेत्यांवर बोलणार, तुमच्यावर कशाला बोलणार? कारण आणि कुणाच्याच जर असेल ना, त्यांनी तो 4 तारखेचा आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा मोर्चा अडवून दाखवा. तुम्ही फक्त श्रीवर्धन मतदान पुरते आहोत, आम्ही अख्ख्या रायगड जिल्ह्यात आहोत, म्हणून ह्याची काळजी कुणी करू नये का आम्ही उधळून लावू किंवा काय लावू, तो आम्ही बघून घेऊ 4 तारखेला. ह्याच्या अगोदरच त्या कंपनी प्रशासनाने सुधरावं असा आमचा इशारा पण राहील.